तर मित्रांनो, आपण आलो आहोत मंदिराच्या परिसरात आणि आपण पाहू शकतात मंदिर परिसर. तर मित्रांनो, मेन मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण त्या ठिकाणचे चित्रण करू शकत नाही. आणि आपण पाहू शकता. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सुरुवात करत आहोत आपण ह्या व्लॉगची सुरुवात आपण मांडवे बुद्रुक या इथून. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात इथे आहे मुळा नदी आणि आपण चाललो आहोत पळशीला. आणि आपण पाहू शकता खूप असे सुंदर दृश्य आणि मागे पाहू शकतात महादेव मंदिर. तर चला मित्रांनो, आपल्या व्लॉगला सुरुवात करू आणि आपला प्रवास कंटिन्यू चालू करू. आणि आपण आहोत मांडव्याच्या किटीवर आणि मागे पाहू शकतात पूल. तर चला मित्रांनो, आपल्या व्लॉगची सुरुवात करू. In the silence of the night, echoes of memories moan. Whispers of your laughter now just echoes in my home. Promises we made, like fragile glass they break, leaving me stranded in this cold, lonely ache. So I sing this sad refrain for hearts that bear the pain of love lost in the rain, and dreams that couldn't sustain. Oh, let these tears fall like rain, washing away the stain of a love that's gone in vain. In this melancholy lane, pictures on the wall, a reminder of our past. Moments frozen in time, but the feeling did last. Every note of our song now feels out of tune. In the silence of my room, I'm haunted by the moon. So I'll sing this sad refrain for hearts that bear the pain of love lost in the rain, and dreams that couldn't sustain. Oh, let these tears fall like rain, washing away the stain of a love that's gone in vain. In this melancholy lane, I'll gather up the shattered pieces of my heart and try to find a way to brand new start. But the echoes of your love will always remain. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला प्रवास कंप्लीट झाला आहे. आपण साकूरवरून निघालो होतो आणि आपण आता पळशीला आलो आहोत. आणि आपण पाहू शकता पळशी गावचे सुंदर असे दृश्य. तर चला मित्रांनो, आपण आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी जाऊ आणि तिथे दर्शन घेऊ. तर चला. तर मित्रांनो, आपण पाहू शकता समोर दिसत आहे आपल्याला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि इतर मंदिरे. आणि मित्रांनो, आपल्याला समोर उंच डोंगर दिसत आहे. हा समोर जो उंच डोंगर दिसत आहे ते आहे तुकाई मातेचे डोंगर, जे वनकुटा गावच्या तिथे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात पळशी गावचा आसपासचा परिसर आणि आपण पाहू शकता पळशी गाव. तर मित्रांनो, आपण पाहू शकता पळशी गाव हे पळशी गावच्या चारही बाजूंनी संरक्षण भिंत म्हणून बांधलेली आहे. तर मित्रांनो, जुन्या काळात गावचे संरक्षण व्हावे म्हणून संरक्षण भिंत बांधली आहे. आणि हे गाव महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध गाव आहे या संरक्षण भिंतीमुळे, व याचा खूप जुना इतिहास आहे.
तर चला मित्रांनो, आपण आता मंदिराकडे जाऊ. पुढे गेलं. हा आतमध्ये फोटो नाही काढून देते. आपण पाहू शकतात मंदिराच्या शेजारी कुंड आहे आणि कुंडाच्या चारही बाजूने असलेले अष्टविनायक गणपतींची मूर्ती आहे आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य. आणि मित्रांनो, आपण पाहू शकतात मंदिराची बाजू. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे मंदिराच्या परिसरात आलो आहोत आणि आपण आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. आणि मित्रांनो, आपण आता शिवमंदिर पाहण्यासाठी जाऊ. आणि तर मित्रांनो, आपण पाहू शकता समोर शिवमंदिर. तर चला मित्रांनो, शिवमंदिर पाहण्यासाठी जाऊ. चल. तर चला मित्रांनो, आपण आता KTVR वरून आपण पलीकडे जाऊ आणि मंदिराच्या दर्शनासाठी जाऊ. इथं पाय ना, पाणी होतं तेव्हा किती भारी दिसायचं. आता पाय कसं दिसतंय. तू छोटा होता तेव्हा आपण आलतो ना, पूर्ण पाणी होतं मम्मी ते. आणि तू झोपला होता ना. तर मित्रांनो, आपण आलो आहोत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी या गावात. आणि आपण पाहू शकता इकडे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि आपण ह्या साईडला पाहत आहोत इकडे आहे शिव मंदिर. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात हा काढ. तर आपण पाहू शकता विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि इकडे आहे पळशी गाव. हा हा. पारनेर तालुक्यातील पळशी हे गाव. तर मित्रांनो, ह्या गावच्या शेजारी असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मंदिराच्या बाजूला असलेल्या ओढ्याच्या किनारी असलेले श्री शिव मंदिर आणि गणपती मंदिर, खूप सुंदर असे मंदिर वसलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आहे गणपती मंदिर. खूप सुंदर अशी मूर्ती बनवली आहे आणि येथील काम आणि खूप सुंदर असलेले शिव मंदिर. तर ह्या ठिकाणी असलेले खूप सुंदर असे बांधकाम आणि खूप सुंदर असे दगडात केलेले बांधकाम आणि मित्रांनो, मंदिराचे केलेले पुनर्वसन व खूप सुंदर अशा वास्तू आहेत. आणि मित्रांनो, आपण पाहू शकता खूप सुंदर असे गणपती मंदिर आणि शिव मंदिर. मित्रांनो, आपण आलो आहोत पळशी या गावच्या हद्दीत असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात. आणि आपण पाहू शकतात या ठिकाणी आहे शिव मंदिर. तर मित्रांनो, आपण खूप दिवसातून लॉग बनवत आहोत. तर मागच्या रविवारी लॉग बनवला नव्हता. तर मित्रांनो, म्हणलं आज रविवारी लॉग बनवू आणि आपण आता आज आलो आहोत पळशीला. तर मित्रांनो, हे ठिकाण नगर जिल्ह्यातील
पारनेर तालुक्यातील पळशी ह्या गावचे आहे आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे मंदिर आणि परिसर आणि आपण इकडे पाहू शकतात पळशी गाव परिसर. तर चला मित्रांनो, आपण आता अशा प्रकारे शिवमंदिर दर्शन केले आहेत व इतर मंदिरांचे सुद्धा दर्शन घेऊ. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात तुळशी वृंदावन खूप सुंदर अशी जुन्या काळातील बांधकाम केलेले आहे आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात मेन मंदिर खूप सुंदर दिसत आहे आणि आजूबाजूची शेती. तर चला मित्रांनो, आपण आता दर्शन घेऊ. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पळशी. तर मित्रांनो, हे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी या गावामध्ये वसलेले मंदिर आहे. तर मित्रांनो, हे एक मिनी पंढरपूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर मित्रांनो, नगर जिल्ह्यातील मिनी पंढरपूर म्हणून सुद्धा पळशी गावातील ह्या मंदिरास ओळखले जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी दगडात कोरवलेले खूप सुंदर असे मंदिर. तर मित्रांनो, जुन्या काळी बांधलेले हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर खूप सुंदर मंदिर आहेत व काळ्या दगडात कोरलेले हे मंदिर खूप सुंदर आपल्याला दिसत आहे आणि खूप सुंदर मंदिर व मंदिराच्या आसपास असलेले पवित्र असे वातावरण. तर मित्रांनो, आपण आहोत मंदिराच्या परिसरात. तर मित्रांनो, आपण मंदिराच्या परिसरातून फिरत आहोत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे बांधकाम आणि जुन्या काळातील बांधकाम. तर चला मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो आणखीन एक मंदिर आहे आणि या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ. तर मित्रांनो, येथे लय जाऊ नको जाऊ. हां, तर मित्रांनो, येथे आहे मातेचे मंदिर. तर चला मित्रांनो, आपण दर्शन घेऊ. इकडून तर मित्रांनो, आपण आलो आहोत मंदिराच्या परिसरात आणि आपण पाहू शकतात मंदिर परिसर. तर मित्रांनो, मेन मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण त्या ठिकाणचे चित्रण करू शकत नाही आणि आपण पाहू शकता मंदिर परिसर. चल आता ऋतू चल. आणि मित्रांनो, आपण इकडे पाहू शकता मेन मंदिर. पण मेन मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण तेथील चित्रण करू शकत नाही. तर चला मित्रांनो, आपण आता वर जाऊ. चल वर फिरून. मित्रांनो, आपण आता दर्शन घेऊन वर आलो आहोत आणि आपण पाहू शकतात वरून असे खूप सुंदर असे दृश्य. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी या ठिकाणी दर्शन घेऊन आलो होतो आणि आपण पाहू शकतात मेन मंदिर परिसर आणि आपण पाहू शकता मंदिराचा कळस. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात आपण मंदिर परिसरात आहोत आणि खूप सुंदर असे आणि पवित्र वातावरण आहे. तर चला मित्रांनो, आपण आता मंदिराची फिरली. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात मंदिर परिसर आणि मित्रांनो खूप सुंदर असे दृश्य. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे मंदिर व परिसर. तर चला मित्रांनो, आपण मंदिराचे संपूर्ण परिसर पाहून आता खाली मेन मंदिराकडे जाऊ.
तर चला मित्रांनो, आता आपण खाली उतरू आणि मंदिराच्या बाहेर पडू. तर चला. आलो आलो. हा 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 चल मित्रांनो, अशा प्रकारे आपलं दर्शन झाले आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पळशी येथील. आणि मित्रांनो, आपण पाहू शकतात खूप सुंदर असे परिसर. तर चला मित्रांनो, आपण आता परतीचा प्रवास चालू करू आणि पळशी गावात जाऊन आपण पळशी गावची सुद्धा थोडक्यात. मित्रांनो, आपण पाहू शकतात वनकुटा रोड आणि समोर पाहू शकतात तुकाई मातेचे डोंगर आणि आपण पाहू शकता खूप सुंदर डोंगर आणि परिसर. तर मित्रांनो, आपण पाहू शकता उंच डोंगरावर असलेले तुकाई मातेचे मंदिर आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असा परिसर. आणि इकडे आपण ह्या साईडला आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य आणि सूर्यास्त होत आलेला आहे. सूर्य मावळत चालले आहेत. इकडे आहे पळशीगाव, हे वनकुटा. तर चला मित्रांनो, आता आपण रिटर्नचा प्रवास चालू करू. तर मित्रांनो, आपण आलो आहोत पळशी गावच्या जवळ आणि आपण पाहू शकता संरक्षण भिंत एकदम किल्ल्याप्रमाणे. आणि मित्रांनो, गावाच्या चारही बाजूने भिंत बांधली आहे आणि आपल्याला या गेटमधून आपल्याला पळशीत जायचे आहे. तर चला मित्रांनो, आपण आता गावात गेल्यावर गावाचे पाहू. चला मित्रांनो, आपण आता आपला प्रवास चालू करू. आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर दृश्य. आणि इकडे आहे पळशी गावचे गेट आणि आपण पाहू शकतो मित्रांनो चारी बाजूंना असं संरक्षण भिंत. तर चला मित्रांनो, आपण आपला पुढचा प्रवास चालू करू. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत खडकवाडीत. तर मित्रांनो, आपण संगमनेर पारनेर रोडला आलो आहोत. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओचं शेवटी येतच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.